नमस्कार। आता पौर्णिमाला एक लेटर येतं आणि ते लेटर पौर्णिमा जाऊन रूममध्ये वाचते आणि म्हणते हे तर आईंचं लेटर आहे आणि ते मला का आलं असेल, जाऊ दे मी हे जपून ठेवते, ते आल्यावर मी देईन त्यांना, म्हणून ते ती लेटर पर्समध्ये ठेवते। नंतर म्हणते पर्समध्ये नको दुसरीकडे ठेवते। आता असं म्हणून ती दुसरीकडे ठेवते लपवून आणि रूममधून निघून जाते। तेवढ्यात मानसी येऊन ते लेटर बघते, कारण मानसी ही पौर्णिमावर लक्ष ठेवून असते। आता मानसी ते लेटर बघणार तोच पौर्णिमा येते आणि म्हणते मला माहीत होतं तू माझ्यावर लक्ष ठेवतेस ते, अगं काय गरज आहे तुला ते लेटर बघण्याची। तेव्हा मानसी म्हणते पौर्णिमा ते कसलं लेटर आहे मला दाखव। तेव्हा पौर्णिमा म्हणते तुला काय गरज आहे, तुला काय गरज पडली ते लेटर बघण्याची, काही गरज नाही आहे, ते लेटर आम्हाला आलं आहे ना ते आम्ही बघू। तेव्हा आता आकाश भूमी घरी येतात। आकाश भूमी घरी आल्यावर मनू घडलेला प्रकार भूमीला सांगते। आता भूमी म्हणते मी जाऊन बघते कोणतं लेटर आहे ते, आणि भूमी ही पौर्णिमाच्या रूममध्ये ते लेटर बघायला येते। आता पौर्णिमाला समजतं की आता ही भूमी ते लेटर बघायला आली आहे। भूमी म्हणते पौर्णिमा कोणतं लेटर आहे, कोणतं लेटर आलं आहे दाखव मला। तेव्हा आता पौर्णिमा म्हणते मी नाही दाखवणार, ते रागिणी पटवर्धन आईंसाठी आहे, तू कशाला बघतेस। तेव्हा भूमी म्हणते मूर्ख आहेस का, एकतर त्या सापडत नाही आहेत, बेपत्ता आहेत, आणि असं कोणतं लेटर आलं आहे हे मला बघावं लागणार, तू दे लेटर। असं म्हणून भूमी कपाटामध्ये लेटर बघायला जाणार तोच पौर्णिमा तिला ढकलून देते। आता पौर्णिमा ढकलून देते म्हणून आकाशला राग येतो। आकाश पौर्णिमाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि तिला म्हणतो घरात राहायचं असेल तर सरळ राहायचं, नाही तर या घरातून चालतं व्हायचं। तुझी हिंमत कशी झाली माझ्या भूमीच्या अंगाला हात लावायची, तू तिला ढकलूच कशी शकतेस। अगं एकतर आत्या सापडत नाही आहे आणि तिच्या बाबतीत काय लेटर आले हे तू आम्हाला दाखवायला नको का, कुठे आहे लेटर, आत्ताच्या आत्ता दाखव। पौर्णिमा म्हणते मी दाखवणार नाही। आकाश म्हणतो तुला दाखवावं लागेल, आणि भूमी म्हणते आकाश मी हिला पकडते, तू लेटर बघ। आणि भूमी पौर्णिमाला घट्ट पकडून ठेवते आणि आकाश कपाटातलं लेटर बघतो आणि लेटर बघून आकाशला धक्काच बसतो। तर आता आकाशने लेटर वाचलेलं आहे आणि आता पौर्णिमा ही भूमीला ढकलून देते म्हणून आकाश तिच्या थोबाडीत वाजवतो। आता आकाश खाली येतो, भूमी विचारते कसलं लेटर आहे, तो म्हणतो रागिणी आत्यासाठी लेटर आलं आहे, इन्शुरन्स पॉलिसीचं। तेव्हा आता भूमी म्हणते इन्शुरन्सचं कोणतं लेटर आहे। तेव्हा आता आकाश सगळं ते सांगतो। आता भूमी म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला या पॉलिसीवाल्यांकडे जाऊन विचारलंच पाहिजे की नक्की ही कसली पॉलिसी आहे आणि आत्या कसल्या पॉलिसीची चौकशी करत आहेत ते। आता इकडे रागिणी सापडत नसते म्हणून आकाश आणि भूमी टेन्शनमध्ये असतात, कुठे गेली असेल ही रागिणी, आणि यशपाल देखील शोधत असतो। यशपाल म्हणतो ही रागिणी ना कुठेतरी मुद्दाम लपून बसली असणार, पण कुठेही ती बिळात लपून बसू दे, पण मी तिला शोधून काढणार म्हणजे काढणार, असं यशपाल म्हणत असतो। आणि आता इथे पौर्णिमाला आकाश आणि भूमीचा खूप राग आलेला असतो। पौर्णिमा म्हणते पण मी काय करणार, मी तर इथे एकटी घरात पडली आहे, माझा अभिजित नाही, आता सासूबाई देखील नाही, आईसुद्धा कुठेतरी गेल्या आहेत, आता माझी सपोर्ट सिस्टीम सगळेच निघून गेले आहे, मी एकटी काय करणार, माझं कोण ऐकणार आहे, असा पौर्णिमा विचार करत असते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।